नमस्कार रसिक प्रेक्षक हो, जनता विद्यालयातर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नाटिका जी चमत्कारांपेक्षा विचारांवर विश्वास ठेवते, जी दुःखातून ज्ञानाकडे जाणारा प्रवास दाखवते आणि जिचा केंद्रबिंदू आहे माणूस आणि माणुसकी. कृपया काही क्षण मन शांत ठेवा आणि या प्रवासाचा साक्षीदार व्हा. चला तर बघूया जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर करत असलेली नाटिका ज्ञानियाचा राजा. नमस्कार. ती रात्र होती. सामान्य नव्हती. झोपडीच्या आत 4 निरागस जीव गाढ झोपले होते. आईच्या मांडीवर लहानगी मुक्ताई शांत श्वास घेत होती. पण त्या घरात सगळे झोपलेले नव्हते. जागा होता एक निर्णय. समाजाने वाळीत टाकलेले विठ्ठलपंत आणि त्यांच्या शेजारी रुक्मिणीबाई. धर्मपीठाने दिलेली देहांताची शिक्षा दोघांच्या छातीत दगडासारखी बसली होती. विठ्ठलपंत एक एक लेकराकडे पाहत होते, जणू त्यांचे चेहरे मनात कोरून घेत होते. ज्ञानेश्वर, तो शांत चेहरा, ज्याच्या आयुष्याला अजून सुरुवातच झाली नव्हती. कोपऱ्यात रुक्मिणीबाई बसल्या होत्या. मांडीवर मुक्ताईचं डोकं. त्या हळूच मुलीच्या केसांवरून हात फिरवत होत्या. तो हात थरथरत होता. आवाज नव्हता, पण डोळ्यात सगळं बोलत होतं. कुणी काही बोललं नाही, कारण शब्द आता अपुरे पडत होते. रुक्मिणीबाईंनी हळूच मुक्ताईचं डोकं मांडीवरून खाली ठेवलं. शेवटचा हात केसांवरून फिरवला. विठ्ठलपंत दाराकडे वळले. एकदाही मागे पाहिलं नाही, कारण एकदा पाहिलं असतं तर पावलं पुढे गेली नसते. दोघेही झोपडी बाहेर निघून गेले आणि आत 4 निरागस जीव अजाणतेपणी झोपेतच राहिले. तेलाचा दिवा हळूहळू मंद होत गेला. प्रकाश कमी झाला. अंधार वाढला. तो अंधार फक्त त्या झोपडीत नव्हता. तो अंधार होता एका महान बलिदानाचा, ज्यातून उद्या ज्ञानाचा प्रकाश उगवणार होता. सकाळ उजाडली, पण ही सकाळ नेहमीसारखी नव्हती. सिद्ध बेटातल्या त्या झोपडीत आज एक विचित्र शांतता होती. ती शांतता सुखाची नव्हती, ती सुन्न करणारी होती. कालपर्यंत इथे आईच्या मायेची ऊब होती. आज ती झोपडी रिकामी वाटत होती. 4ही भावंड हळूहळू जागी झाली, पण आईचा आवाज नाही, वडिलांचा मंत्रोच्चार नाही. सर्वात मोठे निवृत्तीनाथ झोपडीच्या उंबरठ्यावर स्तब्ध बसले होते. डोळे उघडे होते, पण नजर शून्यात हरवलेली होती. त्या खांद्यावर आज फक्त स्वतःचं दुःख नव्हतं, 3 लहान भावंडांची जबाबदारीही त्याच क्षणी येऊन बसली होती. लहानगी मुक्ताई आईला शोधत होती, कधी झोपडीच्या कोपऱ्यात, कधी दाराकडे. आई हा शब्द तिच्या ओठांवर येत होता, पण उत्तर कुठेच नव्हतं. सोपान तिला जवळ घेतो, पण त्याच्याही डोळ्यात उत्तर नव्हतं, फक्त ओल होती. आणि झोपडीच्या एका कोपऱ्यात ज्ञानेश्वर अत्यंत शांत बसले होते. डोळ्यात रडू नव्हतं, होता एक न बोललेला प्रश्न. ज्या समाजासाठी आईवडील गेले, तो समाज आता आपल्याला स्वीकारेल का? हा प्रश्न त्या बालमनात पहिल्यांदाच उभा राहिला होता. बाहेर इंद्रायणी हळूहळू वाहत होती. पक्षी पहाटेचा सूर धरत होते. पण या 4ही भावंडांच्या आयुष्यात त्या क्षणी कसलाच सूर नव्हता. ही केवळ एक सकाळ नव्हती, ही पोरकेपणाची पहिली पहाट होती. आणि याच पहाटेतून
एका दीर्घ संघर्षाची सुरुवात होणार होती. भूक होती, तहान होती आणि मनात अजूनही एक भोळा विश्वास होता की माणूस माणसाला नाकारत नाही. चारही भावंड गावाच्या दिशेने निघाली. पावलं हळू होती, कारण ती आशेवर चालत होती. पहिलं दार, पाणी मागितलं गेलं. दार हळूच बंद झालं. दुसरं दार, कोणी नजर टाळली, कोणी मागे सरकलं. कुजबूज सुरू झाली. ही वाळीत टाकलेल्यांची पोरं, धर्मभंग्यांची लेकरं. नाव घेताच पाणी दूर झालं. अन्न अपवित्र ठरलं. लहानगी मुक्ताई तहानलेल्या डोळ्यांनी भावाकडे पाहत होती. तिच्या ओठांवर एकच प्रश्न, आपण काय चुकलो? त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. निवृत्तीनाथ क्षणभर थांबले. त्यांच्या डोळ्यात अपमान होता, पण आक्रोश नव्हता. त्या क्षणी त्यांना स्पष्ट कळलं, हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही. आई वडिलांच्या बलिदानानंतरही दया मिळत नाही. आणि तेव्हा एक निर्णय मनात पक्का झाला. आता ही भावंड कुणाच्या दारात उभी राहणार नव्हती, भीक मागणार नव्हती. ते ज्ञानाचा मार्ग धरतील, स्वतःच्या बळावर उभे राहतील. त्या दिवशी त्यांनी फक्त गाव सोडलं नाही, त्यांनी परावलंबन सोडून दिलं. हा समाजाचा नकार होता, पण याच नकारातून उद्या निर्धार जन्माला येणार होता. समाज मागे राहिला होता आणि चारही भावंड आता एकट्या वाटेवर होती. ही वाट गावाकडे जाणारी नव्हती, ती आतल्या दिशेने वळलेली होती. वनवाट, नदीचा काठ आणि आजूबाजूला मौन. निवृत्तीनाथ थांबले, जमिनीवर बसले, डोळे मिटले. आता शब्दांची गरज नव्हती, कारण शब्द थकले होते. श्वास हळूहळू स्थिर झाला, मन शांत झालं आणि दुःख हळूहळू विरघळू लागलं. भावंड त्यांच्या भोवती बसली. कोणी काही बोललं नाही, पण सगळ्यांना आधार मिळत होता. ज्ञानेश्वर आज अधिक शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न नव्हते, होती स्वीकाराची छाया. ते पाहत होते वाहणारी नदी, डोलणारी झाडं आणि स्वतःच्या आत उसळणारी एक नवी समज. त्या क्षणी दुःख शत्रू राहिलं नाही, ते मार्गदर्शक बनलं. निवृत्तीनाथ डोळे उघडतात, एक शांत नजर भावंडांकडे टाकतात. आता ते फक्त मोठे भाऊ नव्हते, ते मार्ग दाखवणारे झाले होते. या शांततेतून एक नवा प्रवास सुरू होत होता, संघर्षाचा नव्हे, साधनेचा. पुन्हा एकदा समाज उभा राहिला होता. यावेळी दयेकरिता नव्हे, तर पुराव्यासाठी. हा बालक ज्ञानी आहे म्हणे, वेदांचा अर्थ जाणतो म्हणे. शब्द धारदार होते, पण मन बंद होती. तेव्हा सभेत एक निर्णय घेतला गेला. जर हा बालक खरंच सिद्ध असेल, तर आज ते सिद्ध करून दाखवो. सभेच्या मध्यभागी एक रेडा आणला गेला, मूक, निःशब्द, ज्याच्या मुखातून ज्ञान नव्हे, फक्त श्रमाची भाषा बोलली जात होती. त्या क्षणी पुढे आला तो शांत बालक, संत ज्ञानेश्वर. डोळ्यांत आव्हान नव्हतं, चेहऱ्यावर अहंकार नव्हता, होती फक्त गंभीर शांतता. त्यांनी डोळे मिटले. कोणताही मंत्र नाही, कोणतीही घोषणा नाही. क्षणभर साऱ्या सभेवर मौन पसरलं. आणि मग असं काही घडलं जे कोणीही अपेक्षित केलं नव्हतं. रेड्याच्या मुखातून वेदांचे शब्द उमटू लागले. तो आवाज त्या प्राण्याचा नव्हता, तो आवाज मानवाचा नव्हता, तो आवाज अहंकार विरघळवणारा सत्याचा होता. सभा स्तब्ध झाली, उपहास कोसळला आणि शंका मौनात बदलली. त्या क्षणी एक गोष्ट स्पष्ट झाली, ज्ञान जातीचं नसतं, ते अधिकाराने मिळत नाही, ते अनुभवातून उमलतं.
ज्याला मूक समजलं गेलं होतं त्याच्याच मुखातून आज वेद बोलले होते. त्या दिवशी फक्त एक चमत्कार घडला नाही, त्या दिवशी समाजाचा अहंकार पहिल्यांदाच निःशब्द झाला. गर्भदिजांचा हरविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद वदले गेले होते. तरीही समाजाच्या मनात एक प्रश्न उरला होता. हे ज्ञान आहे की फक्त अद्भुत? हा प्रश्न सभेत नव्हता, तो अहंकारात होता. त्याच वेळी दूरवरून एक हालचाल जाणवली. लोकांची नजर त्या दिशेने वळली आणि क्षणात सभा स्तब्ध झाली. कारण त्या सभेकडे एक महान योगसाधक येऊन पोहोचत होते, चांगदेव महाराज. आणि ते वाघावर बसून येत होते. वाघाची चाल भय निर्माण करणारी होती, पण चांगदेवांची मुद्रा निर्भय होती. सिद्धीचा गर्व त्या आसनात स्पष्ट दिसत होता. समाज कुजबुजला. हे पहा, ही खरी सिद्धी. जर हा बालक खरंच महान असेल तर आज चांगदेवासमोर सिद्ध करून दाखवो. सधेच्या कडेला ती उंच दगडी भिंत होती, कठोर, निर्जीव, जणू अहंकाराचं दुसरं रूप. त्या क्षणी पुढे आला तो शांत बालक, संत ज्ञानेश्वर. त्यांच्या चेहऱ्यावर न आश्चर्य होतं, न भय. होती फक्त ज्ञानाची स्थिरता. वाघावर बसलेल्या चांगदेवांकडे ते पाहतात आणि मग भिंतीकडे वळतात. कोणताही मंत्र नाही, कोणतीही घोषणा नाही. ते हळूहळू पुढे चालू लागतात. दगड कठोर होते, पण त्या पावलांसमोर कठोरता टिकली नाही. भिंत वाट झाली. जिथे वाघाची चाल थांबली असती तिथे ज्ञान निर्भयपणे पुढे गेलं. सभा निःशब्द झाली, कारण आज वाघावरची सिद्धी हरली नव्हती, ती भिंतीवरच्या ज्ञानासमोर नम्र झाली होती. त्या क्षणी एक सत्य स्पष्ट झालं. सिद्धी भीती निर्माण करू शकते, पण ज्ञान भीती दूर करतं. अडथळे दगडांचे नसतात, ते अहंकाराचे असतात. आणि जिथे ज्ञान असतं तिथे वाघही आणि भिंतीही दोन्ही निरर्थक ठरतात. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशन हरे. अद्भुत घडलं होतं. पुरावे मिळाले होते, पण समाजाचं मन अजूनही पूर्ण उघडलं नव्हतं. जिथे शीर झुकायला हवं होतं तिथे अजूनही प्रश्न विचारले जात होते. संत ज्ञानेश्वर हे सगळं शांतपणे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, होती एक खोल निराशा. कारण ज्या समाजासाठी शब्द उघडले तो समाज शब्द ऐकायला तयार नव्हता. तेव्हा ज्ञानेश्वर काही बोलले नाहीत, कारण आता शब्द अपुरे होते. ते हळूहळू झोपडीकडे वळले. एक एक पाऊल जड होत गेलं. पळून जाण्यासाठी नव्हे, तर स्वतःला सावरण्यासाठी. झोपडीच्या दाराशी ते थांबले. मागे वळून पाहिलं नाही, कारण मागे उत्तर नव्हतं. ताटी हळूच बंद झाली. हा आवाज मोठा नव्हता, पण तो समाजाच्या अंतःकरणावर आदळला. आत मौन होतं, बाहेर गोंधळ. हा राग नव्हता, हा स्वतःला वाचवण्याचा आणि समाजाला आरसा दाखवण्याचा शांत मार्ग होता. कारण जिथे शब्द नाकारले जातात तिथे मौन बोलतं. त्या बंद ताटीमागे कोणताही चमत्कार घडला नाही, पण बाहेर उभा असलेला समाज पहिल्यांदाच स्वतःशी एकटा राहिला. त्या दिवशी संत रुसला नव्हता, समाज उघडा पडला होता. ताटी बंद होती, आत मौन होतं आणि बाहेर अस्वस्थता. समाज दारासमोर उभा होता, पण दार उघडावं यासाठी नव्हे,
तर स्वतःचं मन उघडण्यासाठी. त्या झोपडीसमोर एक पाऊल पुढे पडलं. ती पावलं आक्रोशाची नव्हती, ती होती करुणेची. ती होती संत मुक्ताबाई, लहान वयाची पण समजुतीनं परिपूर्ण. मुक्ताबाईंनी ताटे ठोठावत मुक्ताई म्हणाली, दादा, दादा, ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. मुक्ताईला मन उलघडायचं होतं. मुक्ताई शांतपणे उभी राहिली आणि त्या शांततेतूनच अभंग उमटू लागला. हा उपदेश नव्हता, ही बहिणीची हाक होती. त्या शब्दात आरोप नव्हता, होती समजूत, होतं प्रेम. आत बसलेल्या संत ज्ञानेश्वर यांनी ते शब्द ऐकले. कानांनी नव्हे, मनाने. मौन हलू लागलं, रोष विरघळू लागला आणि करुणेला वाट मिळाली. त्या दिवशी मुक्ताबाई फक्त बहीण राहिल्या नाहीत, त्या ज्ञानाच्या प्रवासातल्या दिशादर्शक ठरल्या. कारण जिथे शब्द ठकतात तिथे प्रेम बोलतं. मौन तुटलं नव्हतं, ते रूपांतरित झालं होतं. मुक्ताबाईंच्या शब्दांनी ताटी उघडली, पण त्याहून अधिक एक विचार उघडला होता. संत ज्ञानेश्वर आता बोलणार होते, पण चमत्कारांनी नाही, तर शब्दांनी. वेद, उपनिषद, गीता हे सगळं ज्ञान आधीच होतं, पण ते सगळ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं. ज्ञानेश्वरांच्या मनात एक करुण प्रश्न उमटला. ईश्वर जर सगळ्यांसाठी असेल तर ज्ञान थोड्यांच्याच मुठीत का बंद? तो प्रश्न आव्हान नव्हता, तो मायेचा होता, सामान्य माणसासाठीचा होता. निवृत्तीनाथ शांतपणे शेजारी बसले. कोणताही आदेश नाही, फक्त समजुतीची साथ. एका शांत जागी, दीपाच्या मंद प्रकाशात, समोर गीता आणि मनात संपूर्ण जग. ज्ञानेश्वर बसले, हातात लेखणी आली आणि शब्द हळूहळू उतरू लागले. संस्कृतचा गर्भ आणि मराठीची माया, ओवी ओवीने ज्ञान लोकभाषेत नांदू लागलं. ते भाषांतर नव्हतं, तो संवाद होता. ईश्वर आणि माणसामधला सेतू होता. तेव्हा जन्म झाला ज्ञानेश्वरीचा. या ग्रंथात कठीण तत्वज्ञान नव्हतं, होती आईच्या मायेची ऊब, होती जीवन जगण्याची दिशा. युद्धभूमीवरची गीता इथे घराघरात पोहोचली. शेतकऱ्यापर्यंत, स्त्रीपर्यंत, सामान्य माणसापर्यंत. त्या दिवशी ज्ञान उंच आसनावरून खाली उतरलं आणि माणसाच्या शेजारी बसलं. प्रवास पूर्ण झाला होता. शब्द दिले गेले होते, मार्ग दाखवला गेला होता. ज्यांनी दुःखातून ज्ञान शोधलं आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं, ते आता मौनाच्या दिशेने वळत होते. संत ज्ञानेश्वर आता न शिकवणारे होते, न समजावणारे. ते फक्त असणार होते. एका शांत दिवशी, इंद्रायणीच्या काठी, न कुठला उत्सव, न कुठला घोष. भावंडे आजूबाजूला होती. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई. कोणाच्याही डोळ्यात आक्रोश नव्हता, कारण हा निरोप नव्हता, हा पूर्णत्वाचा क्षण होता. ज्ञानेश्वर शांतपणे समाधीत बसले. डोळे मिटले, श्वास हळूहळू स्थिर झाला. देह मौनात गेला, पण विचार मौनात गेला नाही. कारण संजीवन समाधी म्हणजे मरण नाही, ती देहातून मुक्त होऊन विचारात नांदण्याची अवस्था आहे. त्या क्षणी इंद्रायणी अजून शांत वाहू लागली. वारा हळू झाला आणि सृष्टी क्षणभर थांबली.
देह इथे थांबला, पण ज्ञान इथे थांबलं नाही. ते ओवीत राहिलं, शब्दांत राहिलं आणि माणसाच्या जगण्यात नांदू लागलं. आजही जिथे समता हवी असते, जिथे करुणा हवी असते, जिथे माणूस पण जपायचं असतं, तिथे ज्ञानेश्वर उभे असतात. कारण संत कधी मरत नाहीत, ते समाजाच्या श्वासात मिसळतात. समाधी घेतली आळंदी.